पाकिस्तानात मंडळी एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण जग हादरले। आजकाल अपहरण होतात, मग ती विमानांची असोत, माणसांची असोत किंवा कशाचीही। मात्र पाकिस्तानात एका रेल्वेचं अपहरण झालेलं आहे, तेही त्यातल्या माणसांसह। आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रेल्वेत पाकिस्तान आर्मीचे तब्बल 150 जवान होते आणि ताज्या बातमीनुसार ते 150 सैनिकांना गोळ्याही घातल्या गेल्याचं बोललं जातंय। नेहमी आतंकवादाचा गवगवा करणाऱ्या व त्याचं फायदेशीर राजकारण करणाऱ्या पाकिस्तानच्या सैनिकांचंच अपहरण आता झालेलं आहे। मुळात ही घटना का घडली? इतक्या मोठ्या प्लॅनिंगने अपहरणकर्त्यांना काय डाव साधायचा होता? कोण आहे ते एवढे मोठे प्लॅनिंग करणारे लोक ज्यांनी संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे? रेल्वेचं अपहरण त्यातल्या माणसांसह करून पाकिस्तानी आर्मीला काल गोळ्या का घातल्यात? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, झालं असं की पाकिस्तानातल्या क्वेटा येथून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस या एका रेल्वेचा नेहमीसारखा प्रवास सुरू झाला। त्या रेल्वेत 600 प्रवाशांसह पाकिस्तान गुप्तचर संघटनेचे म्हणजेच इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ISI चे जवानही बसले होते। मंडळी, ही ट्रेन क्वेटामधून निघाली आणि काही अंतर तिने पार करताच बलोच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी या ट्रेनवर फायरिंग चालू केलं। या फायरिंग मध्ये बलोच लिबरेशन आर्मीने अनेक लोकांवर गोळ्या झाडल्या। यात ISI चे 6 जवानही मारले गेलेत। याच्यातच गोळीबार करणाऱ्यांनी रेल्वेच्या इंजिनावरही फायरिंग केलं, त्यामुळे रेल्वेच्या ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला। या हल्ल्यात आतापर्यंत 150 पाकिस्तानी सैनिकांना मारल्याचं कळतंय, तर पाकिस्तान आर्मीचे ड्रोन सुद्धा बलोच आर्मीने पाडले आहेत। कसल्याच बेसवर बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तान पुढे झुकत नसल्याने आता पाकिस्तान समोर मोठा पेच निर्माण झालेला आहे। यातच बलोच लिबरेशनने 450 लोकांना ओलीस ठेवले होते, मात्र जागतिक नियमांचा आदर करत आम्ही यातील काही लोकांना टप्प्याटप्प्याने सोडणार आहोत असं ते म्हणालेले आहेत। अचानक झालेल्या हल्ल्याने आधी सर्व बाजूने घेरलेला पाकिस्तान आता आणखीनच खोलात गेलाय। पण नक्की बलुचिस्तानच्या या लिबरेशन संघटनेने हे असं का केलं? त्यांचा पाकिस्तानशी नक्की काय वाद आहे हे आपण जाणून घेऊयात। मंडळी, बलोचिस्तानमध्ये अनेक वर्षापासून पाकिस्तान विरुद्ध संघर्ष सुरू आहे, ज्यात BLA म्हणजेच बलोच लिबरेशन आर्मीचे लोक यात स्वतंत्रपणे लढा देत आहेत। याच्यात बलोचिस्तान पाकिस्तानपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे। यातच परकीय गुंतवणूक, चीनी गुंतवणूक आणि पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणातून मुक्त होण्यासाठी बलोच लिबरेशन आर्मी यासारखे प्रयत्न आणि विरोध हे नेहमी करत असते। पण ही संघटना किती ताकदवर आहे, त्यांची ध्येय काय आहेत, हेही आपण पाहूयात। 2000 साली तयार झालेली बलोचिस्तान लिबरेशन आर्मी ही बलोचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्याची मागणी करते, कारण बलोचचा बराचसा भाग हा अनेक संसाधनांनी समृद्ध आहे। यातच पाकिस्तान आर्मीचा वाढता वावर, दबाव यामुळे BLA ने याला विरोध कायम केलेला आहे। यामुळे हा मोठा हल्ला झाल्याचं बोललं जातंय। मात्र हा जगातला पहिलाच असा हल्ला करणाऱ्या BLA ची ताकद तरी किती आहे हे सुद्धा पाहूयात। मंडळी, 2000 साली या संघटनेत 6000 लोक होते। पुढे कालांतराने यात काही लोक कमी सुद्धा झाले। मात्र आत्मघातकी हल्ले करणारे जवळजवळ 150 लोक BLA कडे आहेत असं बोललं जातं। यात त्यांच्याकडे जवळजवळ 1500 विमाने आहेत, तर नव्या रिसर्चनुसार त्यांच्याकडे आता त्यातली फक्त 600 विमाने शिल्लक राहिलेली आहेत। त्यांनी जेव्हा केव्हा पाकिस्तानला विरोध केलाय तेव्हा त्यांनी गनिमी काव्याचा आधार घेतलेला आहे। त्यांचं मुख्य लक्ष पाकिस्तान आर्मी, पोलीस व सरकारी यंत्रणा असं आहे। त्यातच चीनने बलोचिस्तानमध्ये वाढवलेली ताकद यामुळे देखील ही संघटना पाकिस्तान व चीनी लोकांवर तिथे हल्ला करते। मात्र BLA ची ताकद तशी कमी झाली असली तरी पाकिस्तानसाठी ही संघटना नेहमीच आव्हानात्मक राहिलेली आहे। याच्यात पाकिस्तान या संघटनेला संपवण्याचा प्रयत्न करत असली तरी बलोचिस्तानच्या लोकांचा या संघटनेला पाठिंबा भरपूर मिळतोय। मात्र असं असलं तरी या झालेल्या हल्ल्याने पाकिस्तान सरकार आता काय करावं या चिंतेत आहे। त्यातच आम्हाला कोणत्याही प्रकारे कसलेही पत्र देऊन नियम सांगू नये व शस्त्र खाली ठेवण्यास सांगू नये असं BLA ने म्हटलेलं आहे। यामुळे पाकिस्तानने आपले पाठवलेले हेलिकॉप्टर्स, विमाने व सैन्य अजूनही तिथेच थांबलेले आहेत। यातच आतापर्यंत 150 सैनिकांना BLA ने गोळ्या घातल्यात असंही समजलं जातंय। ही माहिती पाकिस्तानचे माजी खासदार अब्दुल कादिर बलोच यांनी दिली आहे। त्यामुळे जगभरात पाकिस्तान आर्मीची नाचक्की होते। यातच रात्रीपर्यंतच्या अपडेटनुसार BLA च्या हल्लेखोरांनी जी हल्ल्यासाठी जागा निवडली ती सुद्धा जागा अशी आहे मंडळी की तिथे कसली मोबाईल रेंज येत नाही। यातच वायरलेस सुद्धा तिथे काम करत नाही। यामुळे पाकिस्तान आर्मीला तिथे काम करताना भरपूर अडथळे येत आहेत। बलोचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी BLA ने हा घडवून आणलेला हल्ला, त्यात थेट पाकिस्तानी प्रवाशांसह पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे आर्मी सुद्धा हायजॅक करणं, यावरून हा हल्ला किती भयानक असू शकतो हे यातून मंडळी समजतंय। पण मंडळी, पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्याबद्दल तुमचं मत नेमकं काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।